Good afternoon, class. My name is Apurva Deshmukh, Assistant Professor in English, Veer Vajekar College, Punde. And today we are going to see The Tell-Tale Heart, written by Edgar Allan Poe. So let's start. The Tell-Tale Heart. थोडंसं असं युनिकचं नाव आहे या गोष्टीचं. या गोष्टीच्या नावावरूनच आपल्याला काय लक्षात येतं की काहीतरी सस्पिशियस घडतं आहे. इवन आय जस्ट गेव द पोस्टर विथ द हर्ट अँड द ओल्ड मॅन इज डाईंग. त्यामुळे काहीतरी सस्पिशन घडतं आहे. आणि सो द एडगर एलन पो वॉज अमेरिकन, लाईक ही इज अ पोएट, रायटर, एडिटर, लिटररी क्रिटिक. So the Poe is the best known for his poetry, short story, particularly his tales of mystery and macabre. So who is the Edgar Poe? Hello? So who is the Edgar Allan Poe? एडगर ॲलन पो होता जो बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरी रायटर आहे आत्तापर्यंत आपण पाहिला. कशासाठी? तर ही इज अ फेमस फॉर द ज्या गॉथिक स्टोरी असतात, गॉथिक स्टोरी आणि सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन जे असतात त्याच्यासाठी मोस्टली तो फेमस होता. त्याच्यात अजून काय पाहायला येईल तर त्याची ही वॉज द एडिटर. न्यूजपेपरमध्ये मोस्टली स्टोरी यायच्या. आता गॉथिक स्टोरी म्हणजे काय? तर ज्या गोष्टी असतात त्या भूताच्या स्टोरी ज्या असतात त्यांना आपण गॉथिक स्टोरी अशी टर्म ऑलरेडी पाहिलेली आहे जेव्हा आपण व्हॉट इज द नॉवेल्स अँड शॉर्ट स्टोरी यांचंच जॉनर पाहिलं होतं. त्यामुळे व्हॉट इज द गॉथिक स्टोरी? गॉथिक लिटरेचर इमर्ज इन द लेट 18th century with the publication of the 1796 नॉवेल कासल ऑफ ओरांटो. आपण याच्याबद्दल पण बोललेलो की व्हॉट इज द गॉथिक स्टोरी. इन केस आपण छोटंसंच बोलू की त्याच्यामध्ये काहीतरी मर्डर मिस्ट्री असते किंवा मिस्ट्रियस असते आणि पो हा त्याच्यावर मास्टर होता. त्याच्यानंतर त्याचं डिटेक्टिव्ह फिक्शन हे पण खूप मोठं होतं. हेच डिटेक्टिव्ह फिक्शन त्यानंतर शर्लॉक होमसाठी ते वापरलं गेलं होतं. तर ते पण तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल. त्यानंतर पोबद्दल एक म्हणायचं झालं आणि या स्टोरीबद्दल तर ही स्टोरी काय आहे? इट्स अ फर्स्ट पब्लिश इन 1843. इट इज अ टोल्ड बाय अननेम्ड नॅरेटर who endeavors to convince the reader of his sanity while describing a murder committed. What he is told that, as I already told that, तर ही स्टोरी कोणाची आहे? तर मी ऑलरेडी सांगितलं गॉथिक. गॉथिक म्हणजे भूताची. काहीतरी मर्डर मिस्ट्री आहे, काहीतरी सस्पिशन होणार आहे या गोष्टीमध्ये. तर त्यानंतर काय आहे तर याच्यामध्ये एक नॅरेटर आहे. जो फर्स्ट पर्सन आपल्याला सारखा कन्व्हिन्स करतो ही इज नॉट अ मॅडमॅन. तो कोण आहे? मॅडमॅन नाही आहे. ही इज अ म्हणजे तो एकदम सेन्समध्ये आहे आणि तो जे करतो आहे तो चांगलं करतो आहे असं तो सांगतो आहे. दिस स्टोरी इज अ सेट इन अ हाऊस ऑक्युपाईड बाय द नॅरेटर अँड अ ओल्ड मॅन. The main theme in the Tell-Tale Heart is the guilt. Just always remember that the guilt. आता आपण प्रत्येक वेळेस बघतो की आपण एखादं काम करतो, कधी चांगलं करतो कधी वाईट करतो, पण कधीतरी चांगलं करायला गेलो तर आपल्याला काय होतं तर गिल्ट. आपल्याला असं वाटतं की आपण खूप गिल्टी आहे किंवा आपल्याकडून कोणाकडे नुकसान झालं तर आपल्या मनात ते खात असतं. असं म्हणतात ना, मन वैरी ते चिंती नाही, मन चिंती ते वैरी पण चिंतत नाही. त्याचप्रमाणे ही गोष्ट घडते आपल्या इथे. तर यात आपला जो नॅरेटर आहे हु इज द फर्स्ट पर्सन अननेम नॅरेटर आहे. तर व्हॉट इज डन दॅट की तो आपल्याला सारखं कन्व्हिन्स करतो आहे की तो त्या म्हाताऱ्या माणसाचा मर्डर का करणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी का करायला पाहिजे आणि तो का करतो आहे. आणि तो त्याच्या प्रत्येक गोष्टीला रिझन देत असतो की हां की मी असं करतो आहे, मी असं करायला पाहिजे. किंवा आपण त्याला सांगू पॅरानोइया ही एक टर्म असते.
जी मोस्टली सायको याच्यामध्ये पाहता. आता तुम्ही सायकोच्या मूव्हीज वगैरे पाहिलेल्या असतील किंवा सायकोबद्दल वाचलेलं असेल की सायको किलर असतो किंवा एखादा मॅडमॅन असतो आणि तो बरोबर ठरवून ती गोष्ट करतो. तुम्हाला यूट्यूबवरसुद्धा या गोष्टीच्या खूप सारे व्हर्जन्स पाहायला मिळणार आहे. अँड आय नो की तुम्ही ते पाहणार आहात सगळेजण. तर त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये अजून काय येतं तर आपल्याला सायकोलॉजी समजते. कोणाची? तर एका मर्डरर्सची सायकोलॉजी, की हाऊ अँड वाय ही गोइंग टू मर्डर. तो मर्डर का करतो आहे आणि कशाला करतो आहे, किंवा त्याची मेंटल हेल्थ कशी आहे, किंवा त्याची गिल्ट काय आहे, त्याची सायकोलॉजी काय आहे, कमिटमेंट काय आहे, देन टेन्शन आणि टाईम आणि टेन्शन कसं आहे त्या स्टोरीमध्ये. तर पहिले मी तुम्हाला मराठीमध्ये ही स्टोरी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लाईन बाय लाईन ही स्टोरी पाहत जाणार आहोत. Logically speaking, a madman would be able to reconcile with the murder. How the murder is concerned. तर I am going to tell you first in a मराठी ही स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. द टेल हर्ट. तर गोष्टीची सुरुवात होते जेव्हा एक मॅडमॅन म्हणजे अननेम नॅरेटर असतो, आपण त्याला मॅडमॅन म्हणतो आहे, तो स्टार्ट करतो. ट्रू, नर्वस, व्हेरी डेडफुल नर्वस, आय हॅड बीन and am. But why will you say that I am mad? The disease had sharpened my senses, not destroyed, not dulled them. तर त्याने काय सांगितलेलं, येस तो मान्य करतो आहे की त्याला एक डिसीज आहे, पण ते वेडेपणा नाही आहे, तो मॅड नाही आहे, त्याला काय झालं आहे तर पॅरानोइया झालेला आहे असं तो म्हणजे आपल्याला कन्व्हिन्स करतो. आपण कोण? जे रीडर आहेत ते. तर तो त्यानंतर सांगतो की त्यांनी ठरवलं, तो म्हणे मी मॅड नाही आहे, पण त्यांनी काय केलं तर त्यांनी खून केला. तो ज्या घरामध्ये राहत असतो त्याच्या वरच्या फ्लोअरला एक म्हातारा राहत असतो आणि त्याला हा म्हातारा त्यांनी त्याचा खून करायचा साधारण आठवडाभरापूर्वी आणि त्याने कधी बोललेला पण नसता, पण गेला आठवडाभर तो त्याच्याशी चांगलं बोलतो आहे, चांगलं वागतो आहे आणि त्याला कोणाचा तरी खून करा वाटतो आहे म्हणून तो या म्हाताऱ्याला चूज करतो. तर का म्हाताऱ्याला? एक तर तो अलोन आहे आणि दुसरं त्यांनी काय सांगितलं की त्याचा डोळा असतो, त्याचं जे ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळे त्याच्यात एक पूर्ण अशी झापड आली आहे. इथं मी तुम्हाला चित्र दाखवते. इथं आपण एकदा हे चित्र पाहूया. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की एक तो ओल्ड मॅनचा डोळा दिसतो आहे आणि असा त्या प्रकारे त्याचा डोळा असतो आणि तो डोळा पाहून याला खूप राग येत असतो. कशाचा मला माहीत नाही, पण तो एवढंच सांगतो की या डोळ्याचा मला खूप राग येतो आणि म्हणून मी त्या म्हाताऱ्या माणसाचा खून करणार आहे. त्यानंतर तो काय करतो की गेले 7 दिवस त्याच्याशी चांगला वागतो, त्याला दरवाजा उघडून दे, त्याचं सामान नेऊन ठेव आणि त्याच्याशी बोलत असतो सकाळी. पण जेव्हा रात्र होते तेव्हा त्याच्या रूममध्ये जात असतो, घरामध्ये घुसत असतो, शांतपणे त्याचं ऑब्झर्वेशन करत असतो की काहीतरी नक्की होणार किंवा काहीतरी करणार. त्याच्यानंतर तो काय म्हणतो आणि रोज ऑब्झर्वेशन केल्यावर तो कसा झोपतो, काय करतो, नाव ही इज गोइंग टू परफेक्ट. शेवटी 8व्या रात्री तो काय करतो की तो हळूच डोर ओपन करतो आणि निघतो. बरोबर घड्याळात 12 वाजले असतात म्हणजे मध्यरात्र झालेली आहे, 12चा टोल झाला. त्यानंतर तो जातो, पण त्याची चाहूल या म्हाताऱ्याला लागते आणि तो जागा होतो. पण ह्याने हळूच दिवा मालवला असते, तेव्हा चिमण्या असतात बघ कंदिलाचा दिवा, तो कंदिलाचा दिवा हळूच मालवतो आणि त्यामुळे त्या म्हाताऱ्याला काहीच दिसायचा प्रश्नच नसतो की हा तिथं आहे. हा म्हणतो मी एका मसलची पण हालचाल केली नव्हती, त्या म्हाताऱ्याला त्यामुळे कळलं नाही. तरी तो म्हातारा साधारण 1 तास बघत होता. मग शेवटी म्हणे म्हाताऱ्याला असं वाटलं असेल की एखादा उंदीर असेल किंवा एखादा क्रिकेट असेल, तर या म्हणजे एखादा किडा वगैरे असेल त्याच्यामुळे हा आवाज झाला असेल. त्यामुळे मग तो झोपून जातो. तो म्हणतो जशी त्याला झोप लागली म्हाताऱ्याला तसा हळूच त्याने त्याचा डाव साजला. काय केलं त्याने की त्याला मारायचं ठरवलं. तेव्हा तो सांगतो की तो त्याला मारत होता, त्याचा जीव गुदमारून त्याला मारत होता. तेव्हा त्याने काय केलं तर त्याला आवाज येत होता, एक विभीषित आवाज. तो कशाचा होता तर त्या म्हाताऱ्याच्या हृदयाचा आवाज होता आणि तो म्हाताऱ्याचा हृदयाचा आवाज तो असा धडधड धडधड येतो बघा हार्टचा आवाज, तो त्याच्या कानात घुमत होता. म्हणजे हळूहळू त्याचा तो आवाज एकदम शांत झाला आणि तो एखाद्या दगडासारखा एकदम शांत मरून पडला. त्याने त्याच्यानंतर पल्स पण चेक केला आणि श्वास पण चेक केला, तर तो म्हातारा पूर्ण डेड होता.
आता जेव्हा हे खुनाचं वर्णन हा आपला माणूस करतो नॅरेटर, तेव्हा तो ना एकच शब्द 2 ते 3 वेळा उच्चारतोय. का? एक्साइटमेंट आहे. त्याची जी खून करायची आतली वृत्ती आहे, लाईक पाशवी वृत्ती आपण बोलू, की ती वृत्ती त्याला अशी त्याच्यातली खाती आहे की आपण त्याचा खून करायला पाहिजे. त्यानंतर तो काय करतो, पूर्ण खून झाल्यावर तो पूर्ण घर व्यवस्थित आवरून ठेवतो. इतकं व्यवस्थित तो म्हणतो की तो म्हाताऱ्याला पण माहीत नव्हतं की आपलं घर एवढं व्यवस्थित होऊ शकतं. ते मग बाकीचा तर काही प्रॉब्लेम नसतो, कारण त्याने मर्डर खून चाकूने वगैरे केले नाही, त्यामुळे ब्लड वगैरे पडलेलं नसतं. त्यामुळे तो कॉर्प्स असतो, ती बॉडी असतो, तो अशी पांघरुणात गुंडाळतो आणि त्याचं जे लाकडाचं फण असतं, पायऱ्या असतात, तिथं तो टाकून देतो फरशीखाली. तोपर्यंत तो म्हणतो 4 वाजले. तो म्हणतो अंधार तर खूप होता, पण 4 वाजले हे त्याला त्या टोल पडतात ना चर्चच्या घड्याळाच्या मोठ्या मोठ्या, तर त्यामुळे त्याला कळलं की 4 वाजले. पण मग तो सगळं आता व्यवस्थित झोपायला जाणार, तेवढ्यामध्ये दरवाजावर खटखट होते आणि 3 जणं येतात. ते 3 जणं जे स्ट्रेंजर असतात ते ॲक्च्युली कोण असतात, तर पोलीस ऑफिसर्स असतात. त्याच्या शेजारी असतो, त्याला असं थोडीशी चाहूल लागते की काहीतरी गडबड आहे, म्हणून त्यांनी त्या पोलिसांना बोलवलं असतं. पोलीस जस्ट येतात, चेक करतात. हा पहिले तर खूप घाबरतो, पोलीस कसे आले, पण तो ही जर सिम्पली त्यांना असं प्रेटेंड करतो की त्याला काहीच झालेलं नाही. आणि तो त्यानंतर त्यांच्याशी बोलतो, त्यांना घरात घेतो, त्यांना सगळं दाखवतो घरामधलं, कुठं काय आहे काय नाही. इवन त्यांना बसायला पण देतो, त्यांना पाणी वगैरे विचारतो. ते मग ते पण बिनधास्त होतात आणि ते बसलेले असतात, त्यांच्या जिथं खुर्च्या मांडून ठेवलेल्या असतात त्याने, त्याच्यावर ते मुलं त्याने बसवलेले ते पोलीस असतात, तर त्यांच्या खालीच त्यांनी ती बॉडी ठेवलेली असते. मग हा पण त्यांच्याशी गप्पा मारतो, मग गप्पा जरा जमतात त्यांच्या. मग हळूहळू मात्र याला काहीतरी असं थंड वाटायला लागतं. पहिले तर त्याला थंड वाटतं, नंतर त्याला असं वाटतं की तो पांढरा पडतो आहे, म्हणजे त्याला एक प्रकारची अनाहूत भीती असते. तर त्याला असं वाटायला लागलं की पोलिसांनी लवकर जावं, पण पोलीस तर इतके गप्पा मारत होते की याला असं वाटलं की पोलीस आपला मजाक करतात आहे. मग हळूहळू त्याला लांबून असं अशी हृदयाची धडधड असते ना, किंवा एखाद्या घड्याळाचा टिकटिक असते ना, तर तो आवाज यायला लागतो. याला माहितीच नसतं की काय झालं काय. त्याला असं वाटतं की त्याला एकट्यालाच आवाज येतो आहे, पण नंतर पोलिसांकडे बघतं तर पोलीस गप्पा मारत असतात, जसं काही त्यांना काही आवाज येत नाही आहे. तर तो म्हणतो यांनाही आवाज येत असेल, पण आपल्याला हे म्हणजे आपल्या त्या छळण्यासाठी उगीचच आवाज नाही येत म्हणतात ते. त्याच्यानंतर ते इतके आवाज येतात आणि ते आवाज त्याला असह्य होतात, इतका जड आवाजात ते बोलत असतात. आणि मग त्याच्यानंतर काय येतं, तो इतका टेन्शन खाली जातो, त्याचं अंग गार पडतं, तो पांढरा फटक पडतो आणि तो आवाज त्याला की हा याचं हृदयसुद्धा थांबेल असंच त्याला वाटायला लागतं. तो आवाज तो म्हणतो दुसऱ्या कोणाचा नाही आहे, तर तो आवाज कोणाचा होता, तर त्या म्हाताऱ्याच्या हृदयाचा आवाज आहे जो त्याला ऐकू येतं. आणि शेवटी तो त्याचा गुन्हा पण कबूल करतो. विलन्स आय श्रिंक, डिसमेल नोट मोर, आय ॲडमिट द डीड, टीअर अप द प्लँक्स हिअर अँड हिअर, इट्स द बीटिंग ऑफ द हिडलियस अर्थ. अशी या गोष्टीची शेवट होतो. तर याच्यात काय आहे, तर आपल्याला एकाला गिल्ट वाटते, राईट, किंवा मेंटल कॉन्फ्लिक्ट होतं. आता आपण मेंटल कॉन्फ्लिक्ट काय बघू, की ही इज अ टोटली अ मॅड मॅन. तो जरी म्हणजे तो म्हणत असतो की मी सेन्समध्ये आहे आणि मी जे करतो आहे किंवा मी एखादं खून करतो आहे ते मी पूर्ण प्लॅनिंगनुसार तो खून करतो आहे. मी काय असं वेडे खून करतात मजाक म्हणून किंवा त्यांना आवडतं म्हणून मी खून करत नाही आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं. त्यांनी त्याच म्हाताऱ्याला चूज केलं का, कारण त्याला त्याचा डोळा आवड नव्हता. फर्स्ट मॅडमचं लक्ष. त्याच्यानंतर काय करत होतो, प्रत्येक शटरमध्ये आवाजात बोलतो आहे, तर पप होतं बघा तसं होतं आहे. आणि शेवटी जेव्हा त्याने व्यवस्थित कोल्ड हार्टने खून केला होता, पण त्याच हर्टचा त्याला म्हाताऱ्याच्या असं वाटायला लागलं की तो पुछा करतो आहे की त्याने जो खून केला होता त्याची गिल्ट त्याला वाटते. सो लेट्स सी द मेंटल कॉन्फ्लिक्ट. द नॅरेटर ऑफ द स्टोरी हॅज कॉन्फ्लिक्ट ऑफ द मेंटल ॲम्पेलिटी. Characterized of the servant is displeasing. True, nervous, very dreadful nervous. I had been. Am I? Why? But why will you say that I am mad? Okay, आता what are the line shows? They are the very first lines of our story. The line shows the condition of the narrator, that he is facing the problem regarding his decision of the murder of old man.
येस, ही जस्ट टेल दॅट ही इज नॉट अ मॅड, किंवा ही एखादी गोथिक नॉवेल नाही आहे. भले ती रात्री होती आहे किंवा त्याच्यामध्ये मर्डर मिस्ट्री आहे, इवन त्याच्यामध्ये काहीतरी सुपरनॅचरल थिंग्स घडती आहे, और समथिंग ते वेड्याच्या माइंडचा खेळ असेल, वी डोंट नो. पण इट्स अ हॅपन, इट्स अ नर्वस. द वर्ड नर्वस एक्सप्लेन दॅट ही इज अ नर्वस. The repeated word very, it shows a unpleasant timing of narrator. His mental condition narrator is unpleasing. For 7th nights, the narrator opens the door for the old man's room in order to shine a silver light onto the evil eye. The old man's virtual eye is always closed, making it impossible to do work. But one day the eye is open. The narrator who feels the eye torture him, so he hates his eye. Why? त्या म्हातारीने त्याचं काहीच केलं नव्हतं, बट त्यांनी जी ऑपरेशन नंतर ती आय लावली होती, जसं आपल्या मूवीज पिक्चरमध्ये आपण बघतोय, तर ती जी आय डोळा आहे त्याचा, तो त्याला त्रास देतो. ऑफकोर्स इज अ बॅड मॅन. ही जस्ट वॉन्ट टू किल दिस आय. इट इज नॉट पॉसिबल फॉर अ मेंटल मॅन. ओनली प्रॉब्लेम इज द व्हर्च्युअल आय. म्हणून तो जो डोळा आहे त्या म्हाताऱ्याचा, इट्स अ सिम्बॉल ऑफ द स्टोरी. रिमेंबर. त्याच्यानंतर हर्ट. द आय हा सिम्बॉल कसा झाला? द आय रिप्रेझेंट प्रिडिक्शन, अवेअरनेस अँड द ट्रूथ. द नॅरेटर्स द ओल्ड मॅन eyes and the reason he has to kill him. Why? Because the evil eye. Okay, there are other outer specific records of the old man eyes. The narrators call the virtual eye. Virtual म्हणजे काय? तर गिधाड असतो ना, त्याला बोलतात मराठीमध्ये, त्याला गिधाड बोलतात. तर म्हणतो गिधाडाचा जसा डोळा आहे ना तसं आहे ते. किंवा दिस आयडिया ऑफ मेल गेज इज अ पार्ट ऑफ द सायकोलॉजिकल थेरी. ही पण येऊ शकते. द ओल्ड मॅन म्हणजे काय? तर त्याला असं वाटतं की कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून नये. द सिम्पली ही इज सो लाईक तो नर्वस होतो आहे त्याला. फायनली जस्ट द क्लिकिंग इन्स्टन्स अँड डिस्टॉर्टिंग इमिटेशन ऑफ ओल्ड मॅन्स हर्ट. द इकोज अँड द ओल्ड मॅन आय. The first 7 nights he shaken into the bedroom, lantern is closed. So the old man eye, the 8th night the old man opened his eye. The narrator opens his lantern and the action follow, cast light. The narrator mad and murderous nature. तर तो डोळा त्याला काय करतोय? तर डोळा म्हणजे त्या मॅडचं नेचर असतं. हिज अ नेचर ऑफ मॅडनेड अँड मर्डरर. आता हर्ट. आपल्या स्टोरीचंच नाव आहे टेल हर्ट. So what is the tale? As the eye represents intelligence, the heart represents emotions. We already know that. The inclusion of both symbols in the story creates a war between the reason and emotion. The narrator emphasizes his own response, a methodical plotting, focusing on his integrity, his executing cover up his crime. However, his passion drives the narrator to kill the old man. Okay, which is the represent of intelligence. आणि हर्ट, त्याला जो आवाज येत असतो, इट्स अ इमोशन. म्हणजे काय होतं? त्याला गिल्ट वाटते आहे. देन हाऊस. बाय द हायडिंग टाय टू हाईड द बॉडी द मर्डरर ओल्ड मॅन बिनेथ द फ्लोअरबोर्ड. द नॅरेटर इज अ सिम्बॉलिकली ट्राईंग टू हाईड द गिल्ट ऑफ हिज क्राईम इन हिज द सबकॉन्शियस. जसं ID आणि इगो ही सायकोलॉजीमध्ये टर्म येत असते. तर तो त्याला स्वतः हे करतो आहे, लपवून ठेवतो आहे की नाही मी हे करत नाही, आणि मी जे करतो आहे ते काय करतो आहे? सेन्समध्ये करतो आहे, नथिंग मोर. द पोलीस कॅन बी सीन ॲज द व्हॉइस ऑफ कॉन्शियसनेस अँड इवन थो दे नेवर स्पीक इन द स्टोरी द नॅरेटर ओन्स गिल्ट रिवॉल्ट इटसेल्फ. तर आता आपण बोललो की त्याचं जो हर्ट आहे, तो हाऊस आहे, तो म्हणजे काय आहे? तर त्याचं सबकॉन्शियस माइंड आहे, जिथं तो त्याची गिल्ट आहे. जशी आपण आपल्या गिल्ट आहेत ना त्या लपवून ठेवतो आपल्या मेंदूमध्ये, तसंच आहे तो त्याच्या हाऊसमध्ये ते पुरून टाकायचा, ब्युरी करायचा प्रयत्न करतो आहे. बट त्याच्यानंतर त्याचं जे बाहेरून येणारं आपला मोठा मेंदू जो आहे, आपलं कॉन्शियस माइंड जे आहे, ते त्याला काय सांगतं की नाही, तू त्याचे यू आर नॉट अ मॅड मॅन, तू तुझे क्राईम कन्व्हिन्स कर, ही तू केलेलं आहे जे चूक केलेलं आहे. सो ही आपली आहे स्टोरी मॅनची अननेम्ड द टेल हर्ट.
गोथिक नॉवेल आहे, एक शॉर्ट स्टोरी आहे अबाउट द मेंटल इलनेस, त्यानंतर गिल्ड, त्याचे टाईम अँड सफरिंग, आणि त्याचे सिम्बॉल्ससुद्धा आहे आय, ओल्ड मॅन, हाऊस आणि हर्ट. ओके, हॅलो हॅलो. येस मॅम. ओके, समजले का स्टोरी? हो. ओके, जास्त झालं का म्हणजे, कारण 19 मिनटं. हॅलो.